एक महिला म्हणून गॅस बचतीची जबाबदारी ही आपल्यावरच असते. नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या घरात रोज वापरली जाणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस. आपण आजकाल गॅसचे दर वाढत चालले आहेत आणि त्यामुळं घर खर्चही वाढत जातोय. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की गॅस खूप लवकर संपतो, पण खरा प्रश्न असा आहे की गॅस जास्त वापरला जातोय का, की आपण नकळत तो वाया घालवतोय? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅस बचतीचे अगदी सोपे, साधे, सरळ 10 वाक्य, 10 नियम. हे नियम पाळले तर गॅसची बचत ही नक्कीच होईल, वेळ वाचेल आणि घर खर्च सुद्धा कमी होईल. चला तर मग सुरू करूया त्या 10 नियमाला. नंबर 1, स्वयंपाकाआधी पूर्ण तयारी करा. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे गॅस चालू करण्याआधी स्वयंपाकाची पूर्ण तयारी करा. म्हणजे जसं की भाजी कापणे, मसाले काढणे, डाळ तांदूळ धुणे, पीठ मळणे, लागणारी भांडी कोणती आहेत ते काढून ठेवणे, हे सगळं जर आपण आधीच करून ठेवलं तर अशा वेळी गॅस हा कमी वाया जातो. आपण गॅस लावतो आणि मग तयारी करायला सुरुवात करतो, म्हणूनच गॅस चालू असतो आणि आपलं काम पूर्ण झालेलं नसतं. यामुळे गॅस हा विनाकारण जळत राहतो. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तयारी आधी करा आणि गॅस नंतर सुरू करा. पॉइंट नंबर 2, झाकण वापरा आणि उष्णता वाचवा. भाजी, डाळ, भात, दूध गरम करणे शक्य असेल तर तिथे भांड्यांवर झाकण ठेवून शिजवा. झाकण ठेवल्यामुळे उष्णता बाहेर जात नाही आणि पदार्थ लवकर शिजतो. बऱ्याच लोकांना ही गोष्ट साधी वाटते, पण खरं पाहिलं तर याच सवयीमुळे गॅसची चांगली बचत होते. झाकण नसल्यास वाफ बाहेर जाते आणि मग पदार्थ शिजायला वेळ लागतो. झाकण म्हणजे वेळेची बचत आणि गॅसची सुद्धा बचत आहे ना. मजेशीर, वेळ सुद्धा वाचतोय आणि गॅस सुद्धा वाचतोय. अनेकांना वाटतं की मोठ्या आचेवर पदार्थ पटकन शिजतो, पण प्रत्येक वेळी हे खरं नसतं. खूप मोठ्या आचेवर जर आपण गॅस चालू ठेवला तर उष्णता भांड्याच्या बाहेरही वाया जाते. म्हणूनच नेहमी मध्यम आचेवर किंवा कमी फ्लेमवर गॅस वापरण्याची सवय लावा. उकळी येईपर्यंत थोडी जास्तच फ्लेम ठेवा, पण नंतर जर तुम्ही ती आज कमी केली, गॅस कमी केला तर पदार्थ नीट शिजतो आणि गॅस सुद्धा कमी लागतो. यासोबतच भांड्याच्या आकारानुसार योग्य बर्नर वापरणं सुद्धा गरजेचं आहे. लहान भांड्यासाठी मोठा बर्नर वापरला तर गॅस वाया जातो. बऱ्याचदा काय होतं, आपण लहान भांडं असतं, मोठा बर्नर लावतो आणि ते चहा उतू जातो, दूध उतू जातो, याच कारणामुळे. आता नियम नंबर आपला 4, प्रेशर कुकर आणि शिजवण्याची सवय लावा. कुकर लावला तर बघा वेळ सुद्धा वाचतो आणि गॅस सुद्धा वाचतो. गॅस बचतीसाठी सर्वात उपयोगी साधन कोणतं, ते म्हणजे प्रेशर कुकर, जे आपल्या सगळ्यांकडे असतं. डाळ, तांदूळ, बटाटे, कडधान्य, काही भाज्या हे जर आपण कुकरमध्ये लावलं ना तर ते पटकन शिजतं. तसंच हरभरा, राजमा, वटाणा, डाळ हे सुद्धा आपण जर प्रेशर कुकर मध्ये लावलं तर लवकर शिजतं, गॅस सुद्धा वाया जात नाही. म्हणून ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आधी भिजवा आणि नंतर कुकर वापरा. नंबर 5 नंबरचा नियम हा आहे की फ्रीज मधील पदार्थ आपण डायरेक्ट गॅसवर ठेवतो. याच्यामुळे काय होतो तर पदार्थ काढल्या जर तो गॅसवर ठेवला तर तो थंड पदार्थ गरम व्हायला थोडासा वेळ लागतो. हे सर्व नैसर्गिकच आहे. म्हणून शक्य असेल तर पदार्थ थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवा आणि मग गरम करायला घ्या. ही एक छोटी सवय आपल्याला रोजच्या वापरात नक्की वापरायची आहे, कारण याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. आता आपला नियम नंबर 6, बर्नर स्वच्छ ठेवा. निळी जाळी तपासा. जर बर्नर मध्ये घाण साचली असेल, त्याचे जर छिद्र नष्ट झाले असतील तर आपल्याला गॅस हा जास्त लागतो आणि गॅस पूर्णपणे जळत नाही, त्याचा अपव्यय होतो, त्याचा वापर हा जास्त होतो. नेहमी लक्षात ठेवा, गॅसची जाळी ही निळी असावी. जर जाळी पिवळी दिसत असेल तर तुम्हाला ती स्वच्छ करण्याची गरज आहे. म्हणून बर्नर आणि जाळी वेळोवेळी स्वच्छ करा. गॅस बचतीसोबतच सुरक्षितता ही सुद्धा तुमची महत्वाची आहे. आता नियम नंबर 7, योग्य भांडी वापरा. भांड्याचा तळ सपाट असणं गरजेचं आहे. यामुळे पदार्थ हा नीट पसरतो आणि लवकर शिजतो. वाकडं, खूप पातळ जर भांडं असेल तर याला सुद्धा गॅस जास्त लागतो. तसंच कमी पदार्थासाठी खूप मोठं भांडं वापरणं सुद्धा यामुळे सुद्धा दूध, गॅस हे वाया जाऊ शकतं आणि गॅसची बचत होते. म्हणजे जर दूध कमी असेल तर त्यासाठी मोठं भांड. आता आपण बघतोय नियम नंबर 8, कारण मी 10 नियम तुम्हाला सांगणार आहे. नियम नंबर 8 हा आहे की पाणी मोजून वापरा आणि वारंवार झाकण हे उघडू नका. बघा, भात, डाळ, भाजी शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी टाकलं तर ते गरम पाणी संपायला जास्त वेळ लागतो आणि गॅस सुद्धा जास्त जातो. म्हणून आवश्यक तेवढंच पाणी वापरा. तसंच पदार्थ शिजवताय का हे पाहण्यासाठी सारखं झाकण उघडू नका. झाकण उघडलं की आतली जी वाफ आहे ती बाहेर जाते आणि
तापमान कमी होते आणि म्हणून जे शिजवायचं असेल तुम्हाला तर तिथं तुम्हाला जास्त गॅस लागतो, म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्हाला योग्य वापरायचं आहे भात वगैरे शिजवताना. नियम नंबर 9, स्वयंपाकाचे नियोजन करा. गॅस बचतीसाठी नियोजन खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला काय बनवायचंय, कोणता पदार्थ बनवायचंय, काय करायचंय, हे सगळं तयारी जर तुम्ही आधी करून ठेवली तर तुमचं काम जलद होतं. इथं वेळही वाचते आणि गॅसही वाचते. थोडं थोडं बनवण्यापेक्षा शक्य असेल तर एकाच वेळी नियोजन करून स्वयंपाक करा. यामुळे गॅस हा वारंवार तुम्हाला लावावा लागत नाही आणि तो वाया सुद्धा जात नाही. गॅस बचत ही फक्त स्टोव्हवर होत नाही, ती आपल्या सवयीमध्ये सुद्धा होते. आता नंबर 10 हा महत्वाचा नियम आहे, ते म्हणजे गॅस बचत म्हणजे बचत आणि सुरक्षितता. गॅस पाईप, रेग्युलेटर, बर्नर, त्यानंतर जाळी या सगळ्यांची वेळोवेळी जर आपण तपासणी केली तर गॅस बचत आणि बिल कमी येऊ शकतं. तर घरच्या सुरक्षेसाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गॅस लीक होतोय का, पाईप हा जुना तर झाला नाही ना, किंवा रेग्युलेटर हे नीट बसला आहे का, गॅस वाया तर जात नाही ना, हे सगळं तुम्हाला तपासणं महत्वाचं आहे. यामुळं धोका निर्माण होऊ शकत नाही, हे जर तुम्ही वेळच्या वेळी चेक केलं तर. त्यामुळे बचत आणि सुरक्षितता हे दोन्ही तुम्हाला सांभाळायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा सुद्धा शेअर करा. आणि गॅसची बचत करणे म्हणजे खूप मोठं विज्ञान नाही. ह्या ज्या 10 नियम तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही फॉलो केले तर नक्कीच बचत होते आणि छोट्या छोट्या सवयींमधून सुद्धा गॅसची बचत होते आणि वेळेची सुद्धा बचत होते. स्वयंपाकात तयारी करा. त्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, झाकण तुम्हाला सारखं सारखं उघडून बघायचं नाही, पाहिजे तेवढंच तुम्ही पाणी वापरा. त्यानंतर भांडी योग्य वापरा. ठीक आहे, चला भेटूया अशाच एका कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.